रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिघांची हत्या करण्यात आली होती. संपूर्ण राज्यामध्ये या हत्याकांडाची चर्चा असून त्यावेळेस या ठिकाणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व गुन्हेगाराला फाशीपर्यंत पोहोचवण्यात यावं अशी मागणी झाली होती. आज अखेर या हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे. आरोपी महेंद्र वारेला याला दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सर आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय सांगणार? संपूर्ण राज्यामध्ये हा बोरखेडा हत्याकांड हे गाजलं होतं. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत तिघांची हत्या करण्यात आली होती. चौघांची हत्या करण्यात आली होती. काय सांगा? निश्चितपणे या 4 लहान बालकांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. आरोपीने कुऱ्हाडीचे घाव या 4 लहान बालकांवरती अशा प्रकारे घातले होते की जसं काही तो लाकूड कुऱ्हाडीने फोडतो आहे. मानेवरती 8-10 घाव, डोक्यावरती घाव. त्या लहान मुलीवरती 12 का 13 वर्षाची मुलगी होती, तिच्यावरती अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बलात्कार त्याने केला आणि बलात्कार करून तिची लहान बहीण 4 वर्षाची, तिलाही कुऱ्हाडीने अनेक घाव घातले. तिच्यापेक्षा मोठा भाऊ 8 वर्षाचा, त्याच्याने वरती कुऱ्हाडीने अनेक घाव घातले. त्याच्यापेक्षा मोठा 12 वर्षाचा, त्यालाही कुऱ्हाडीने अशा अनेक घाव घातले. म्हणजे क्रौर्याची परिसीमा यांनी गाठली होती. आणि म्हणून ह्या क्रौर्याला आज वर्णन करायला माझा जो शब्द नाही असं मी न्यायालयात देखील स्पष्ट केलं होतं. आणि म्हणून अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा हवी हा माझा युक्तिवाद. जिल्ह्यातली ही खूप मोठी घटना होती. यावेळेस आपली मागणी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी झाली होती. आज अखेर त्या कुटुंबाला न्याय मिळालाय. मी न्याय मिळाला आहे कायद्याच्या भाषेत म्हटलं तर हो म्हणेन, परंतु खरा न्याय मिळाला काय त्यांना? कारण असं आहे की त्यांची 4 मुलं अशा दुर्दैवी त्यांचं अंत होणं हे कुठल्याही आई वडिलांच्या नशिबी बघणं नसावं. परंतु निश्चितपणे त्यांनी या मुलाच्या विरुद्ध न्यायालयात येऊन साक्ष दिली. कारण हा गुन्हा घडल्यानंतर या मुलाने, आरोपीने, ज्याचं नाव महेंद्र बारेला, याने आपल्या वडिलांना फोन केला, काकांना फोन केला आणि मोठ्या पुशारकीन सांगितलं मी चौघांना मारून टाकले आणि एक तिच्यावरती पीडित मुलीवर बलात्कार केलाय. मी न्यायालयाला स्पष्ट केलं की ही जी वल्गना हा करतो आहे याचाच अर्थ याला कुठेही केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप नाही. म्हणून अशा नराधमाला फाशीची शिक्षा हवी. सर, आज नेमकी न्यायालयामध्ये कुठकुठल्या मुद्द्यांवर ही चर्चा झाली? कालच आम्ही न्यायालयात युक्तिवाद केला होता की याला फाशीची शिक्षा का हवी. याची 10 वेगवेगळी कारणं दिली. हे जे लहान मुलं होती, हे यांच्याजवळ कुठलंही शस्त्र नव्हतं. यांनी आरोपीला कुठे उद्युक्त केलेलं नव्हतं. मित्राचा भाव, आपल्या मोठ्या भावाचा मित्र म्हणून त्याला घरात आसरा दिला, पण मित्रानेच केसाने गळा कापला अशी परिस्थिती होती. आणि त्याला आरोपीला ही कल्पना होती की लहान बालक घरात एकटी आहे, त्या संधीचा फायदा घेऊन त्या मुलीवर आपण बलात्कार करू. मित्राच्या बहिणीवरती बलात्कार करणं आणि तिचा सगळ्यांचा खून करणं अशी नीच हलकट वृत्ती, मानसिक वृत्ती या आरोपीकडे होती. राज्यात अनेक गुन्हे होत असतात सर. आपण आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना फासावर या ठिकाणी शिक्षा दिलेली आहे, पण प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी खूप वाट पाहावी लागते. काय सांगाल? निश्चितपणे वाट बघावी लागते, कारण ही न्यायाची प्रक्रिया आहे. कारण आता आरोपीला 30 दिवसाच्या उच्च न्यायालयात त्याची सुनावणी चालेल. ती किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही. त्याच्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असतो. मग पुन्हा राष्ट्रपतीकडे द्यायचा अर्ज. आता ही सगळी प्रक्रिया जरी असली क्लिष्ट तरी ती कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पूर्ण करावी लागेल. फक्त एवढं आहे की याच्यात हे संथ गतीने न होताना याची गती वाढली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात येत असते, मात्र अद्यापही हे खटले कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. काय सांगाल? आता असं आहे की खटल्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सरकारचा प्रयत्न हा असतो की लवकरात लवकर अन्यायग्रस्त लोकांना न्याय दिला पाहिजे. सरकारचे प्रामाणिक प्रयत्न चालू असतात. परंतु काही वेळेला न्यायालयामध्ये खटले जेवढे तुंबलेले आहेत त्याच्यामुळे न्यायालयाला वेळ लागतो. ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं जरुरीचं आहे, पण सुधारणा होईल, हळूहळू सुधारणा होते. नक्कीच या ठिकाणी आपण उज्ज्वल निकम सर यांच्याकडे माहिती जाणून घेतली आहे. रावेर येथील बोरखेडा येथील कांडा प्रकरणी महेंद्र बारेला याला दुहेरी फाशीची शिक्षा ही ठोठावण्यात आली आहे.
जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.